तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची देखील बाजू लढवताना दिसले। जितके आदराने ते बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलतात तितक्याच किंबहुना जास्त आदराने सध्या ते शरद पवारांविषयी बोलतायत। पण तेच संजय राऊत जेव्हा अशा पद्धतीने भाषा वापरतात तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटतं का की हे संजय राऊतच बोलतायत की त्यांच्या तोंडून आणखीन कोणीतरी हे वधवून घेतंय असा प्रश्न पडतो तुम्हाला? संजय राऊत साहेब, आदरणीय बाळासाहेब असो, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असो, यांच्याबद्दल जेवढं स्तुती सुमनं उधळतात त्याच पद्धतीने आदरणीय पवार साहेबांवर सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीनेच बोलतात। पण आज म्हणजे माझ्यासारख्यासाठी तर ही न्यूज ज्यावेळेस मला मीडियावर पाहायला मिळाली त्यावेळेस मी 6 जनपथला आदरणीय पवार साहेबांशीच बसलेलो होतो। म्हणजे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी शॉकेबल झालो की संजय राऊत साहेबांकडून अशा पद्धतीने हे वक्तव्य कसं गेलं। तुम्ही शरद पवारांसोबत भेट झाली का तुमची आणि या संदर्भात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे का? पवार साहेबांची ज्यावेळेस आम्ही 6 जनपथला होतो त्यावेळेस पवार साहेबांनी सुद्धा एक मिस्किल असे त्या ठिकाणी हावभाव पवार साहेबांचा पाहायला मिळाला। म्हणजे पवार साहेबांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही त्यावर, पण पवार साहेबांनी आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस ती न्यूज पाहिली त्यावेळेस एक हास्य पवार साहेबांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं। म्हणजे पवार साहेब म्हणजे कुठली प्रतिक्रिया देत नाही, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य मला पाहायला मिळालं ती प्रतिक्रिया पाहिल्यानंतर। मला सांगा, तुम्हाला कधी असा प्रश्न पडतो का जेव्हा उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील हे वारंवार जेव्हापासून फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हा सातत्याने ते फडणवीसांच्या भेटीला जातात, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे एक खासदार किंवा एक नेता म्हणून तुम्हाला कधी त्यांना प्रश्न विचारावा असा वाटतो का बाबा तुम्ही फडणवीसांना भेटायला जाताय? असा प्रश्न खास करून जेव्हा एकनाथ शिंदेंचा सामाजिक व्यासपीठावर शरद पवार गौरव करतात, त्यांच्याविषयी बोलतात, त्यांच्यातल्या कार्यकर्त्याविषयी, त्यांच्या नेत्याविषयी बोलतात, तेव्हा तुमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या खासदाराला पण प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे फडणवीसांना का भेटायला जातात? असा पडतो तुम्हाला प्रश्न? राज्यामध्ये ज्यावेळेस महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक वेळा उद्धव साहेब असो, आदित्य साहेब त्या ठिकाणी त्यांच्या भेटीला गेले। त्याला आम्ही त्या कधी मी असो किंवा आमच्या राष्ट्रवादीच्या कुठल्या पदाधिकाऱ्याने कुठला विचार केलेला आहे। शेवट आम्ही ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतो ते आदरणीय पवार साहेब असो, आदरणीय ताई असो, जयंत पाटील साहेब असो, हे ब्रॉड विचाराचे नेते मंडळी आहे आणि त्यांच्या जडणघडीत आम्ही घडल्यामुळं आम्हाला कधी अशा बाबतीत कधी शंका सुद्धा आमच्या मनात सुद्धा आली नाही। त्यामुळे आम्हाला कुठली प्रतिक्रिया देण्याची गरज सुद्धा वाटली नाही। शेवट निवडणुका झाल्या, निवडणुका संपल्यानंतर कुठला नेता कुठल्या नेत्याकडे एखाद्या कामानिमित्त, सामाजिक स्वरूपाच्या कामानिमित्त जात असतो। आम्ही सुद्धा ज्यावेळेस खासदार म्हणून दिल्लीमध्ये येत असतो त्यावेळेस आमच्या कामाच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या मंत्री महोदयांकडे जात असतो। त्यावेळेस आम्ही थोडं असं म्हणतो की आपण ह्या नेत्याच्या विरोधात, आपण ह्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवली, शेवट आपण निवडणूक संपल्यानंतर आपल्या मतदारसंघाच्या, आपल्या भागाच्या विकासासाठी आपण एखाद्या नेत्याकडे गेलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते। अतिशय महत्त्वाचा आणि तो खास मुद्दा मांडला आम्हाला। बरोबर आहे, बोला बोला निलेश। त्यामुळे आम्हाला कधी ह्या